नमस्कार, मी केतकी सुधीर पांडे. वेल्वेट कविशा पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्थातर्फे आज होणाऱ्या विश्वविक्रमी पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. फेसबुकवर लिहिता लिहिता त्या छंदाचं रूपांतर आज एका पुस्तकाच्या रूपाने समोर येत आहे. तर आज आपण भेटत आहोत वेचलेले क्षण ह्या पुस्तकाचे लेखक श्री किशोर कुलकर्णी यांना. नमस्कार. आज इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपलं पुस्तक प्रकाशित होत आहे, ह्याबद्दल तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत? एकंदरीत खूप अप्रूप वाटतं आणि भावना अशी आहे की समजा एका निवांत खोलीत आपण एकटे बसलेलो आहोत, डोळे मिटून बसलेलो आहोत आणि अचानक एक गोंडस मूल येऊन आपल्याला मिठी मारतं. त्यावेळी आपल्याला त्याच्याविषयी किती प्रेम वाटतं. तसंच या माझ्या पुस्तकाविषयी आणि त्याच्या प्रकाशन समारंभाविषयी एकंदरीत मला वाटतं. खूपच छान भावना सरांनी आज आपल्याला सांगितली आहे. पण लेखक व्हावं असं तुम्हाला का वाटलं? लेखक व्हावं त्याला कारण म्हणजे मी जेव्हा FYच्या वर्गात शिकत होतो, वाणिज्य शाखेचा विद्यार्थी, आणि आम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट मराठी होता. टर्मिनल परीक्षेत त्या मराठीच्या पेपरमध्ये मी देशप्रेम नावाचा एक निबंध लिहिला आणि तो त्या सरांना खूप आवडला. इतका आवडला की त्यांनी दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर तो कॉलेजच्या नोटीस बोर्डवर चिटकवला आणि ते त्या अनेक लोकांनी तो वाचला. आणि मग मला वाटलं की अरे आपण काहीतरी लिहू शकतो. तिथनं मला ती स्फूर्ती मिळाली आणि मी थोडं लिहित गेलो. परंतु नंतरच्या नोकरीच्या जीवनात फारसं काही माझ्याकडनं काही झालं नाही. पण खरी स्फूर्ती मला तिथनं प्राप्त झाली आणि त्याच्यानंतर निवृत्तीच्या काळात मी परत तो छंद माझा जोपासायला सुरुवात केली. आणि मला ती जी शाबासकी त्या सरांनी दिली आणि जो सन्मान केला माझा, त्याच्यानंतर त्याला लागूनच एक घटना अशी घडली. मी एक सहज कविता केली 5 ओळींची आणि ती देखील कॉलेजच्या मॅगझिनमध्ये छापून आली. आणि त्याला रिमार्क द्यायची काही सोय नव्हती. पण मला अनेकांनी नंतर सांगितलं सुट्टी संपल्यात की छान कविता करतो तू, कवी कधी झालास. मग मला वाटलं की काहीतरी आपल्यात छोटे मोठे गुण आहेत की आपण लेखक होऊ शकतो. म्हणजे शिक्षकांची एक छोटीशी कृतीसुद्धा तुम्हाला प्रोत्साहन देऊन गेली. हो, आणि तिथपासून तुमच्या लिखाणाला सुरुवात झाली. पहिले पुस्तक लिहिण्यासाठी साधारण किती वेळ लागला? आता कथा लिहिणं हा माझा छंद असल्यामुळे काही कथा माझ्याकडे तयार होत्या. 30 कथा तयार होत्या. अरे, माहिती नव्हतं की त्याचं पुस्तक प्रकाशित होईल. नंतर एकदा काय झालं की एक कविता मॅडमकडून एक प्रस्ताव आला, मला फोन आला की पुस्तक काढायचं का, खर्चाची तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं माझ्यावर सोपवा. म्हटलं ठीक आहे. त्या सगळ्या कथा मी त्यांना पाठवून दिल्या. त्यात काही चुका पण होत्या, शुद्ध लेखनाच्या, एडिट कराव्या लागणार होत्या. त्यांना मी मॅसेज केलं की हे सगळं तुम्ही करा, मी माझं काम केलेलं आहे. आणि त्याचं स्वरूप आज या पुस्तकात झालं आहे. खूप आनंदाचा क्षण आहे माझा. ह्या संपूर्ण प्रवासामध्ये ह्या लिखाणासाठी तुम्हाला कुणाकडून प्रेरणा मिळते? अगदी खरं सांगायचं म्हणजे माझी जी पत्नी आहे श्रद्धा कुलकर्णी, ती माझं प्रेरणास्थान आहे. म्हणजे लिखाणाच्या बाबतीत जीवनातल्या सगळ्याच घडामोडी बाबतीत ती प्रेरणा आहे. याचं कारण सांगतो की आम्ही जेव्हा फिरायला निघतो, रस्त्याने जाताना आम्हाला डोंबारी दिसतो, एखाद्या भिकारी दिसतो, फुगेवाला दिसतो. असं दिसल्यानंतर ती मला मजेने म्हणते लिहा की याच्यावर कथा. तिला म्हटलं लिहील, तू चेष्टा करू नको, मी लिहील. आणि खरोखरच माझ्या 3 कथा अशा ती डोंबारी, भिकारी आणि अशा या 2-3 लोकांवर मी लिहून काढलेल्या आहेत त्या कथा. आणि दुसरी गोष्ट, घरी आल्यानंतर काहीतरी आपण मोबाईलमध्ये लिहित असताना आतून ती आवाज देते, लेखक भाषेत तुम्हाला चहा पाहिजे का. मग मला वाटलं की अरे खरंच म्हणजे आपण लेखक झालो हे तिला मान्य झालेलं आहे आणि ती आपल्याला प्रोत्साहित करते. आणि मग ते लिहित जातो. खूप छान. मग जेव्हा तुम्ही असं एखादं लिखाण तुमचं पूर्ण होतं, तेव्हा त्याची पहिली श्रोता नक्कीच तुमच्या पत्नीच असतील. मग पत्नी असती. आणि खरं सांगायचं, मला एक मुलगी आहे, तिला यात काही इंटरेस्ट नाही आहे की अशा कथा वाचाव्या वगैरे. म्हणजे तिला वेळही नसतो आणि त्यात तिला काहीच नाही. मग दुपारी आमचं सगळं आवरल्यानंतर मी तिला वाचून दाखवतो कथा त्या सगळ्या. ती हातानेच करते की छान आहे, काही वेळा नाक मुरडते, असं करते. मग त्यात दुरुस्ती करत करत हे सगळं घडत गेलं. अरे वा.
म्हणजे जेव्हा पहिल्या प्रतिक्रिया घरातून येतात घरातून असं म्हणायला येतात. हरकत अगदी नाही. बरोबर. आजपर्यंत आपण जे वाचन केलेलं आहे त्यातून कुणाचा साहित्याचा प्रभाव आपल्यावरती आहे किंवा कोणते लेखक जास्ती आवडतात असं सांगू शकाल? मला पंडित महादेव शास्त्री जोशी हां. त्या ज्या कथा लिहितात ते प्रचंड आवडतात. बरं. त्यातल्या बहुतांशी कथांवर चित्रपट पण निर्माण झालेले आहेत. बरं. ते चित्रपट पण मी चित्रपटगृहात जाऊन बघितलेले आहेत. बरं. त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. तुम्ही जेव्हा लिखाणाला सुरुवात केली तेव्हा तुमच्या पहिल्या कवितेचा किंवा कथेचा विषय काय होता? अर्थात माझ्या बहुसंख्य कथा या कौटुंबिक आहेत. त्यामुळे विषय असा होता की बहुतेक माझ्या स्मरणाप्रमाणे आत्याचे पेढे असा तो या कथेचं नाव होतं, किंवा नुसतं पेढाही असू शकेल. पण त्यात एक प्रसंग असा घडला की आत्याला नातू झाला म्हणून तिने पेढे आणले होते वडिलांना द्यायला. ती लांबून आली होती, बिलाईहून आली होती, आणि ते पेढे तिने बॅगेतनं काढले आणि गणपतीपुढे ठेवले. कोणाचंही लक्ष नसताना मी ते पेढे सगळे गटम करून टाकले, सगळे खाल्ले. आणि आत्या जेव्हा झोपेतनं उठली तिने बघितलं, अरे वाटी रिकामी, कोणी खाल्ले पेढे? मी सांगितलं मी खाल्ले पेढे, मला आवडले म्हणून. तर त्या आत्याने इतका तिला राग आला, तिने माझ्या वडिलांना म्हणजे तिच्या भावाला एक वाक्य ती बोलली की तू म्हणे मुलांना नुसतंच जन्म घातला आहे, म्हणजे आम्ही 5 भाऊ आणि 2 बहिणी होतो, पण त्यांच्यावर संस्कार केले नाहीत, हे वाक्य ती बोलली. आणि ते वाक्य मी जरी त्यावेळी 9-10 वर्षाचा असतो, माझ्या डोक्यात पूर्ण बसलं. 36 वर्ष त्या आत्याशी माझा अबोलाचा संबंध तोडले होते. एक दिवशी ती डोंबिवली इथे वास्तव्यात असताना मला निरोप आला की ती खूप सिरियस आहे, काही क्षणच ती जिवंत राहू शकेल, तुम्ही ताबडतोब या. आम्ही टॅक्सी करून तिथे पोचलो. बिछाण्यावरती झोपली होती. मला बघितलं, नशीब मला तिने ओळखलं आणि मुलाला हातानेच खून केली, असं डब्याकडे थरथरत्या हाताने. मुलाला आश्चर्य वाटलं, काय म्हणजे तिला नेमकं काय सांगत आहे. तिने तो डबा उघडला आणि त्यात ती पेढ्याची पुडी होती, 2 पेढे होते त्यात, अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहेत ते पेढे. त्या आत्याला तो द्यायला लागला, आमचा आतेभाऊ. हात गळून पडला आणि आत्याचा मृत्यू झाला. त्या क्षणी माझ्या मनातल्या सगळ्या भावना विराम पावल्या. आत्याच्या चितेबरोबरच ते पेढे जळाले, पण ते मला इतकं फील झालं की तिथनं मी प्रेरणा घेऊन माझ्या सगळ्या कुटुंबावर, पत्नीवर, मुलीवर, नातवंडांवर त्याने संस्कारितच व्हावं म्हणून मी प्रयत्न करतो. आज पण प्रयत्न करतो आहे की त्यांनी चांगलंच वागायला पाहिजे, लोकांनी त्यांना चांगलं म्हणायला पाहिजे. मग मी त्यांना संस्कार देतो, पण मलाही स्वतः संस्कारित व्हायला पाहिजे ना. म्हणून मी RSS सारखी संस्था जॉईन केली. तिच्या माध्यमातून अनेक समाजात जाऊन गरीब लोकांची सेवा केली. हे संस्कार मला म्हणजे संस्कारित व्हावं हे मला त्या प्रसंगापासून सुचलं आणि संस्कार केले RSS. लिहिता लिहिता कधी असं होतं की काहीच सुचत नाही आहे, तर अशा वेळेला काय करता? काय नाही, या सगळ्या प्रकरणाकडे दुर्लक्ष करतो आणि 15-15 दिवस काहीच सुचत नाही. काही वेळा रात्री एकदम झोपेतनं थोडी जाग आल्यावर एखादा प्रसंग आठवतो. काही वेळा फिरायला गेल्यानंतर एकदम डोक्यात काहीतरी येतं आणि मग परत सुरू होतं. अनुभव असा आहे की एकदा साधारणपणे 45 दिवस माझ्याकडनं काहीच घडलं नव्हतं. म्हणजे कविता पण मी करू शकलो नाही, कथा पण लिहू शकलो नाही, काहीच नाही. पण असे अचानकपणे हे सुचतं आणि हा काळ जास्त नसतो, 1 महिना 1.5 महिना. तुम्ही म्हणजे जेव्हाही आजूबाजूला वावरता तर चौफेर तुमची नजर असते असं खरं म्हणता येईल. तुमच्या पुस्तकाचं नावही खूप सुंदर आहे, तर काय हे नाव देण्यामागे तुमचा काय विचार होता? आता त्याला नाव दिलं वेचलेले क्षण. आता या ज्या 40-42 कथा मी ज्या लिहिलेल्या आहेत, तर त्याच्यासाठी अक्षरशः दिवसातले काही क्षण मी राखीव ठेवले होते की घरात काही कारणामुळे दुपारी वेळ व्हायचा नाही, मग रात्री जागून पण लिहायचं आज की आज रात्री 12 ते 2 हे पूर्ण करायचं. मग ते असे जीवनातले काही क्षण मी असे या कारणासाठी वेचून ठेवले होते, म्हणून मला ते नाव समर्पक वाटलं आणि ते दिलं, वेचलेलं. ह्या पुस्तकातलं सगळ्यात तुम्हाला आवडलेलं एखादं पान किंवा ओळ काय सांगाल?
आता माझ्या या सर्व कथा कौटुंबिक असल्यामुळे त्यात पात्रातील काही संवाद नाही आहेत फारसे. प्रसंग घडले तसे ते वर्णन केले. हे पुस्तक तुम्ही कुणाला समर्पित करू इच्छिता? हे पुस्तक मी माझ्या कैलासवासी आईला समर्पित करू शकतो. त्याचं कारणही मी थोडक्यात असं सांगेल की मला पत्रलेखनाचा खूप छंद होता. म्हणजे ज्या ज्या लोकांना मी पत्र लिहिले त्यांचे मला रिमार्क्स यायचे की तू पत्र खूप छान लिहितो. तसेच पुण्याला मी शिकत होतो. आई दुसऱ्या गावाला होती भावाकडे. तिला काही पत्र लिहायचो, आंतरदेशीय पत्र, आणि ती वाचता वाचता भाऊ खूप अक्षरशः रडायचे. जेव्हा भेट व्हायची तेव्हा ती मला कुशीत घ्यायची. म्हणजे तेव्हा मी कॉलेजला होतो तरी देखील ती मला कुशीत घ्यायची आणि पाठीवर आठवून सांगायची ती तू खूप सुंदर लिहितोस पत्र, असंच लिहित जा मग आणि मला समाधान देत जा. म्हणून मी ते तिला समर्पित केलं. एका संवेदनशील आईचा मुलगा आणि त्याच संवेदनांमधून निर्माण झालेलं हे कथाविश्व आपण नक्की हे पुस्तक घेऊन सगळ्यांनी वाचावं असं आज आम्ही इथे आपल्याला आवाहन करतो आहोत. किशोर कुलकर्णी सर, आपलं मनापासून कौतुक आहे की इतक्या मोठ्या विश्वविक्रमी सोहळ्यामध्ये आपलं पुस्तक प्रकाशित होत आहे आणि तुम्ही उत्साहाने ह्या सगळ्या गोष्टी आजही करता आहात. त्याबद्दल तुमचं खरोखर अभिनंदन आणि पुढील उपक्रमांसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत. तुमचं लिखाण हे अनेक अनुभवांनी समृद्ध आहे आणि त्यातून उमटलेल्या ह्या कथा आहेत, ज्या कथा प्रेरणादायी आहेत. भावनांचं सगळं विश्व त्यामध्ये उलगडलेलं आहे. आपण सगळेजण खरंच ह्या कथाविश्वांचा आनंद घेऊया, सगळ्या कथा जरूर सगळ्यांनी वाचूया. तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. या प्रसंगी मला एक वाक्य सांगावंसं वाटतं की आम्ही जेव्हा अगदी सामान्य अवस्थेत होतो तर कविताताईंनी आम्हाला अक्षरशः बोटाला धरून पुढे आणलं, शिकवलं, प्रोत्साहित केलं आणि त्यातून हे सगळं हे जे मोठं जे प्रकाशन समारंभ त्यातून ते घडले. त्यांचे ऋण खरंच आभाळ एवढे मोठे आहेत आणि ते चुकवता येणे शक्य नाही. त्रिवार वंदन त्यांना. धन्यवाद, मनापासून आभार. नमस्कार, मी सचिन बोर्डे आपल्या सर्वांचं वेल्वेट पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्थेतर्फे होणाऱ्या विश्वविक्रमी प्रकाशन सोहळ्यात स्वागत करतो. आपलं नाव आणि आपल्या पुस्तकाचं नाव कृपया सांगावं. माझं नाव किशोर कुलकर्णी. पुस्तकाचं नाव वेचलेले क्षण असे आहे. धन्यवाद. किशोर कुलकर्णी सरांबरोबर इथे आहेत त्यांच्या पत्नी श्रद्धा कुलकर्णी आणि त्यांना आपण विचारूयात एक साहित्यिक घरात घडताना पाहताना आणि इतक्या मोठ्या मंचावर पुस्तकाचं प्रकाशन होताना आपल्या नेमक्या काय भावना आहेत. भावना ह्या खूप संमिश्र आहेत. कारण साहित्यिक हे पहिल्यापासूनच त्यांना लिखाणाचं खूप म्हणजे छंद आहे. तो त्यांनी जोपासला, पण साधारणपणे 2021 नंतर हा छंद त्यांचा खूप वाढीला लागला आणि मग या छंदाबद्दल मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. धन्यवाद. आणि आपण कशा प्रकारचं सहकार्य त्यांना लिखाणामध्ये किंवा पुस्तकासाठी करता किंवा वाचन करता, काय करता नेमकं? मी बेसिकली वाचन करते, कारण मला लिखाणाचं तेवढंसं तो गुण नाही आहे माझ्यामध्ये आणि तो गुण ह्यांना दैवी गुण मिळालेला आहे आणि तो दैवी गुण आता माझ्यामध्ये यावा असं मी पण अपेक्षा करते. पण मी त्यांनी लिहिलेले सगळे लेख वाचते आणि त्या लेखातून मला खूप असं इन्स्पिरेशन मिळतं की आपण समाजामध्ये आणि आपल्या मित्रमैत्रिणींच्यामध्ये कसं आपण बिहेव करावं, किंवा त्यांच्याकडून मला थोडीशी प्रेरणा पण मिळते आणि मग माझं थोडंसं अगदी यांच्यासारखं 100% नाही पण 5% लिखाण माझ्याकडून होतं थोडंसं. फार छान. घरामध्येच तुम्हाला इतका छान सहकार्य आणि सपोर्ट आहे. दोघांनाही शुभेच्छा आणि अशीच आपली पुस्तकं प्रकाशित होत राहो ही वेल्वेट कविशा पब्लिकेशनकडून आपल्याला सदिच्छा. धन्यवाद. वेल्वेट कविता प्रकाशनाला माझ्याकडून खूप खूप धन्यवाद की त्यांनी एवढा मोठा प्लॅटफॉर्म त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे आणि आता या प्लॅटफॉर्मवर कसं परफॉर्म करायचं हे आता लेखकांच्याच हातात आहे. आणि वेल्वेट कविशा प्रकाशनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि असेच वारंवार मोठमोठे समारंभ व्हावं आणि आम्हाला आमंत्रण त्यांनी द्यावं त्याचं सदिच्छा. नक्कीच. धन्यवाद.